आज मुंबईतल्या 56 म्हाडा वसाहतींवर राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय शासनाने त्या ठिकाणी जाहीर केला। 56 वसाहतींवर वाढीव सेवा शुल्क, ज्या 56 म्हाडा वसाहती आहेत तिथे लाखोच्या संख्येने मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो, ज्याला 1.5-2 लाखाचं वाढीव सेवा शुल्क भरण्याच्या नोटीसचा तगादा लावलेला आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा मध्यमवर्गीय भयभीत होता। अनेकदा सभागृहात आश्वासनं दिली, बाहेर दिली, मागच्या 2.5 वर्षाच्या काळातही दिली, परंतु हा विषय निकाली निघाला नव्हता। काही महिन्यापूर्वी गोरेगावला नेस्कोमध्ये आम्ही एक गृहनिर्माण संस्थांची सहकार परिषद घेतली होती, जिथे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री उपस्थित होते। त्याही ठिकाणी त्या हाऊसिंग परिषदेमध्ये मागणी पुढे आली होती। मी प्रसाद लाड त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत होतो आणि आज राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी वारंवार त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर आज गृहनिर्माण मंत्र्याने निवेदनाद्वारे जे पहिलं 50% केलं होतं ते पूर्णपणे आता वाढीव सेवा शुल्क, मला वाटतं 350-400 कोटीचं बर्डन, 374 कोटीचं बर्डन शासनावर येत आहे, ते त्या ठिकाणी म्हाडाला पैसे दिले जाणार आहेत। आणि अशा प्रकारचे क्रांतिकारी सर्वसामान्यांसाठी निर्णय, कारण नोटीस आली की त्या ठिकाणी मध्यमवर्गीय माणूस घाबरायचा, 1.5-2 लाख त्याच्यासाठी मोठी रक्कम होती आणि तो आज निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांनी, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी जाहीर केला। मी राज्य सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। 56 वसाहतीमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या वतीनं मी सरकारला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे गृहनिर्माणमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी या ठिकाणी सरकार आहे, त्यांनी राहावं ही या ठिकाणी मी प्रार्थना करतो। गृहनिर्माण संस्थांना मुंबई मध्यवर्ती बँकेमध्ये खाते खोलण्याची सक्ती सरकारने केली, कसं पाहताय? जरा माहिती घेऊन प्रश्न विचारत जा, काय आहे सांगा, काय आहे नोटीस ती? गृहनिर्माण संस्था कंपल्सरी नाही, हे पहिल्यापासून मला जरा आपल्याला विनंती आहे, कोणाचा तरी टार्गेट, कोणाचा तरीचा अजेंडा हे मुंबई बँकेने काही केलेलं नाही। राज्य सरकारचा हाऊसिंग सहकारी संस्थांनी त्या ठिकाणी खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडावं अशा प्रकारचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतलेला आहे। अगोदरपासून गेली 15-20 वर्ष आहे, तो राबवावा म्हणून त्या कायद्याच्या आधारे आम्ही विनंती पत्र दिलं। मुंबई बँके कायदा बनवत नाही, कायद्याने त्यांना त्या ठिकाणी कोणाला सांगत नाही, त्याच्यामुळे मला वाटतं प्रश्न विचारताना पण ती माहिती घेऊन विचारलं तर मला वाटतं शेवटी आपण आमचा आरसा आहात, आपल्या माध्यमातून बाहेर जातात, अशा प्रकारची कुठलीही सक्ती नाही। कायद्यानुसार त्या ठिकाणी सहकारी गृहनिर्माणी संस्थेने अकाउंट उघडावा असा तो कायदा आहे, त्या अनुसार त्यांनी उघडावं, ही काय जोर जबरदस्ती नाही। राष्ट्रीयकृत बँकेला परवानगी देण्यात नाही, ते आता परवानगी देणाऱ्यांना विचारा। एका बाजूला सहकार वाढावा अशा प्रकारची भूमिका घेतो आणि जर जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिले तर पोटात दुखायचं काय कारण आहे? नॅशनलाइज बँका कोण आपल्या जावंही लागतात का, ज्यांची बाजू आपण घ्यायला? जर उत्तम बँका असतील, सक्षम बँका असतील तर आपण सपोर्ट केला पाहिजे ना। एकीकडे सांगायचं सहकाराचा महाराष्ट्र आणि सहकारात पैसे ठेवले बँकेत की त्या ठिकाणी पोटदुखी व्हायची, मला वाटतं हे बरोबर नाही। आणखी काय काय तुमचं है? कुठला पेपर तुमचा? चॅनल मॅक्स त्यानेच छापलंय, बाकी कोणीच नाही आणलेलं कुठे। चलो, कुठल्याच चॅनलला नाही, तुमचा अजेंडा सेट करण्यासाठी आहे। विश्व हिंदू परिषदेने अशी मागणी केली आहे की जे दान मंदिरामध्ये येतं ते तुमच्या कल्याणाकरिता वापरलं जावं, त्याचा दुसऱ्या कारणांसाठी होतं। एक लक्षात ठेवा, जेव्हा मुस्लिम लोकांच्या ज्या मशिदी असतात, ज्या ज्या धर्माची प्रार्थना स्थळं आहेत, ते त्या धर्माच्या त्या लोकांना त्या ठिकाणी चॅरिटीतनं मदत करत असतात। आणि मग जर अशा प्रकारची विश्व हिंदू परिषदेने भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्ह आहे। हिंदू मंदिरं असतील, त्यांच्या दानपेटीत जर पैसे आले तर त्या ठिकाणी काय मुस्लिम लोक येऊन त्या दानपेटीत भरघोस मदत करणार आहेत का? मग जे मंदिर आहे
जो समाज आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी जर त्याचा उपयोग झाला तर मला वाटतं त्याचं स्वागतच केलं पाहिजे. प्रत्येक समाज, प्रत्येक धर्म अशा प्रकारे आपल्या आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी काम करत असतो. सरकारी नियंत्रण नसलं पाहिजे, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी नियंत्रण नसलं पाहिजे त्या सगळ्या याच्यावर, म्हणजे मंदिरात जे दान. नाही, असं काही सरकारी नियंत्रण नाही आहे ना. आता प्रत्येक समाज, प्रत्येक संघटना आपलं मत आहे, आपली मागणी मांडत असतो आणि ती मागणी आम्हाला योग्य वाटते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.